हां, रडून होत असते का? सांग मला, होत असतं का रडून? यांचं काय आहे मला काहीच कळत नाही. का बरं रडूच रामा तू? रामा का रडू तिला? काऊन रडते ती? चॉकलेट आणून घे. चल आपण घेऊन येऊ. चल, आई ते घरात चॉकलेट देणे एक तिला. काय टफ कोणी दिला असेल तर ती ऑस्ट्रेलियाची. काय वाटतं तुला? आपण कोण कापत नाही. हा, हे बघा तुम्हाला हे डबा दिसतं का? हे पैशाचा डबा बघा आमचा. आता दिसलाय का? आता त्या घरी चोरी झाली. पहिले हा डबा काय काय खर्च बिर्च पैसे राहतात 200 रुपये. झालं तुझं रडून आता? झालंय का? इकडं पाय कोमल, झालं तुझं रडून? मनीषा वंजारी और मनीषा वजारी. नुसतं रडता येतं आपल्याला, बाकी दुसरं काही येत नाही. काही झालं की रडायचं, काही झालं की रडायचं. झाले का रडून तुझं? काय विचारतोय मी? झालंय का कोमल? बोलणार आहेस का काय आता? तर आजचा व्हिडिओची स्टार्टिंगच तुम्ही बघितली असेल. इकडं कोमल उभा आहे आणि ती रडती आहे, कारण की तिला काय झाले तुम्हाला सांगतोय मी. कालचा जो विषय होता त्याच गोष्टीवर तिचं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या घरच्यांना कशाला मदत आणताय, की बाबा तुम्हाला बोलायचं तर मला बोला, तुम्ही मला माहेरी जा बोलताय, तर त्यांना कशाला मदत आणताय. आता माझं बोलण्याचा उद्देश काय होता? मी हसी मजाकमध्ये बोललो होतो. कोमलला ते बी समजत नाही. नुसतं आहे बघा डोळ्यातून हसून रडायला लागली. एवढं रडायची गोष्ट आहे का बाई? कोमल, एवढी रडायची गोष्ट आहे का? सांग मला. हां, रडून होत असते का? सांग मला, होत असतं का रडून? एवढे असं काढून काय करायचं इथं? मग हा व्हिडिओ तुझी मम्मी पाहिजे तर काय म्हणीन? येईन तुला घ्यायला. जाशील मम्मीसोबत तू? हां, परी सांग मम्मीला रडू नको म्हणा. आणि मी मजाकमध्ये बोललो होतो ते, मी सिरियस बोललो होतो का? सांग. जाऊ दे, डोळे पुस, चल रडू नको, चल खाली चल. कोमल, ऐकतेस का तू? ऐकतेस का? चल, मग डबा घेऊ भरला का तू? हां, चल डबा भर. चल बाई, चल चल परी खाली. तू शाळेत जायचं ना परी? शाळेत जायचं ना तुला? हां, मम्मीला म्हणून रडू नको म्हणा. चल गा, ते आई पाहिजे तर काय म्हणीन बाबा. चल खाली, चला चला खाली चला. तसं नाही करू, तसं नाही, तसं नाही करू, तसं नाही करू परी, तसं करू नाही. नाही, चला चला खाली. तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओची जी स्टार्टिंग जी आहे ती तुम्ही बघितली असेल, कशी डेंजर झालेली आहे आणि ती कोणत्या कारणात झालेली आहे ती बी तुम्हाला कळालं असेल, काय विषय झाला काय नाही. आणि मी काल जे आहे ती मजाकमध्ये बोललो होतो, पण मला नव्हतं माझी बायको एवढी सिरियस घेते म्हणून.
लग्नाच्या 4 वर्षानंतर देखील काही गोष्टी त्या सिरियसली घ्यायला लागली. मला त्याचं नवल वाटते. आणि राहिला प्रश्न पुण्याला जाण्याचा, तर ते काळ्या दगडावरची रेषे कोमल. कळालं का? इकडं पाय, काळ्या दगडावरची रेष आहे आणि नाही का 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहिलेलं आहे की तुम्हाला पुण्याला यावं लागणार आहे. आणि बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही नाही का एप्रिल फुल करताय असं. मार्च महिन्यात एप्रिल फुल करणार का? आणि ते तुला पण यावं लागणार आहे, आईला पण यावं लागणार आहे, दादाला पण यावं लागणार आहे, रामभाऊ रोहिणी सगळ्यांना यावं लागणार आहे. कळालं? तुम्ही याच्यापासून पळू शकत नाही, तुम्हाला हे करावंच लागणार आहे. त्यामुळं हे चालू होतं रडणं वगैरे. यांचं काय मला काहीच कळत नाही. का बरं रडतो रामा तू? रामा का रडतो तिला? काऊन रडते ती? चॉकलेट आणून चल आपण घेऊन येऊ. चल आई, ते घरात चॉकलेट देणे एक तिला. एवढे कोणी खाल्ली ती आता बोरनांचे? हे आजी आली इकडं. करा. चहा पिते. आणि हो, राहिला प्रश्न, मला बरेचसे जण कमेंट्स करताय की दादा पुण्याला, मुंबईला, नाशिकला राहणं लेकरांचा खेळ नाही आहे किंवा काय शेंगदाणे विकून खाणं, म्हणजे ते काहीतरी म्हणतात ना असं. ते मलाही माहिती आहे. पुण्याला, मुंबईला किंवा नाशिकला राहणं सोपं नाही आहे. आपलं घर सोडून आपण तिकडं काही दिवस किरायानं राहणार आहोत. माझ्या डोक्यात पूर्ण प्लॅन झालेला आहे आणि मी पूर्ण तयारीनंच जातो आहे. तेव्हाच फॅमिलीला घेऊन चाललेलो आहे. आणि मला पर्सनली मला एक अशी गोष्ट माझ्याबद्दल वाटते आहे की ही योग्य वेळ आहे शिफ्ट करायची. कारण की जीवनामध्ये माणसाने एकदा रिस्क घ्यायला पाहिजे. ती रिस्क मी आता ह्या क्षणाला घेतो आहे. आणि आय होप तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि परत घरच्यांचा आशीर्वाद, देवाची कृपा आम्हाला वापस यायची गरज नाही पडली पाहिजे. तशी तर नाहीच पडणार. मी फुल कॉन्फिडन्स चाललेलो आहे. माझा व्यवसाय वगैरे मला माहिती, तिथं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. तर तेच सगळं प्री प्लॅन करून जातो आहे. आता ते कधी जाणार आहे काय जाणार आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. परी काय पाहिजे तुला इकडे? कोणता आई? हां जा. ते छान आहे ना. ते तर शुभ्रा खाती ना हे चॉकलेट. हे चॉकलेट तर शुभ्रा खाती. हे बघा, हे कोणाकोणाला आवडते सांगाय बा. माझे पहिलं पण आले. छान आहे बघा. शुभ्रा खाती, अंशिका खाती, हा शाळेमध्ये मॅडम बी खाती. हा धर, बॅगेत टाकून घेऊन जा. बॅगेत टाकून शाळेत दाखव. मॅडम दे का म्हणा, मॅडम मी तुमच्यासाठी चॉकलेट आणलं काय. हा ते 10 चालले पाय. 10 सोडून द्या. हा आणि शाळेत सोडून द्या. शाळेत बी सोडून द्या. तर शाळेत पण सोडून यावं लागतं बाबा सकाळ सकाळी. लय अवघड काम आहे माझ्या घरी, काय सांगा तुम्हाला. आणि आज आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. 2:30 वाजता मॅच चालू होणार आहे आणि बघूया काय होतंय. तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत मॅचसाठी. आम्ही खेळायला जात नाही आहे पण एक्सायटेड आहे बघण्यासाठी, कारण की आम्हाला आवडती मॅच बघायला. तर कळलं आज काय होईल. तर भारत फायनलमध्ये जाईल का नाही. कोमलला विचार. कोमल, भारत जाईल फायनलमध्ये? जाईल. पण आतापर्यंत रेकॉर्ड आहे आपल्या सगळ्यात टफ कोणी दिला असेल तर ते ऑस्ट्रेलियाचं. काय वाटतं तुला? आपण कोण कापत आहे ना. हा हे बघा, तुम्हाला हे डबा दिसतोय का? पैशाचा डबा बघा आमचा. आता दिसलाय कोमल. आता त्या घरी चोरी झाली. पहिले हा डबा काय काय खर्च पैसे राहतात 200 रुपये दिवसाला द्यावं लागतं. 200-300 रुपये देतात आणि ते चोरी करायला पण पुरणार नाही कोणाला. तर आय होप इंडिया जिंकेल अशी अपेक्षा ठरूया. काय तेवढ्या डब्यात काहीच होत नाही. तू कोणाच्या माया नाही म्हणतो मी. एखाद्या जर आपल्या घरी चोरी झाली तर डबा गायब होईल पहिले. नाही, त्या डब्यात पैसेच नसतात ना जास्त. पण तुम्ही पब्लिकली दाखवताय तुमचा डब्बा, तुमचा गल्ला. गल्ला नाहीच आम्हाला. तर असा विषय आहे बघा. म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया. आणि कोमलचं रडणं वगैरे चालू जाते. 4 वर्ष झाली तरी बाई अजून डोळ्यातून आशू काढते. पण आशू काढायच्या टायमाला एक शब्दही बोलत नाही. त्याचं मला खंत वाटते. का बरं बोलत नाही कोमल? हा बोलूशी वाटत नाही. हा मग शिवाय द्यायच्या. बोलूशीच नाही वाटत शिवाय कुठं. मग आणि तुम्हाला सांगतोय, आमचे दोघांचे जे भांडणं जेव्हा झालेत ना तेव्हा फक्त डोळ्यातून आसू येतात. बाकी शब्द काही निघत नाहीये किंवा तू महिमे पण होत नाहीये. अशी होईन तू महिमे, पण रडायच्या टायमाला नाही होत. फक्त रडणंच येतं डोळ्यातून जोरजोरात. मी तिला बोललोय की मी मजाकमध्ये बोललेलो आहे, एवढं सिरियसली घेऊ नको त्या गोष्टी. कळालं का? आणि तू खरंच माहेरी जाणार नाहीये. तू लय मुज्जर आहे मला माहिती आहे. तुला खरंच माहेरी जाणार आहे की मला सोडून? काय बोलती कोमल तू? माणसानं म्हटलं लगेच जावंच का बरं? म्हणजे तोंडात शब्द पडला की लगेच उचलायचा.
बोलव, लाव घरच्यांना फोन. अजूनही म्हणतो लाव, माझ्यासमोर फोन लाव आणि चालली जा. माझा फोन नाही ना, माझा फोन रिपेअरिंग मध्ये दिला. दादाच्या फोनून लाव, मग दहा बाहेर गेला. रोहिणीच्या फोनून लाव, रोहिणीचा फोन बी तिथे. चार्जिंग नाही नव्हतं. हम्म. किती तिचा फोन प्रश्न सांगते ती तुला. पाय ना. चार्जिंग नाही, ऐक अंकल किती नाही, रडली दादा ना. घरी हा नाही. व्हिडिओ आता तू पाहिजो, किती रडली पाहिजे. मला फोन आला होता खाली, मग आलतीन परी. पण माझ्याजवळ बाळ होतं म्हणत मी आली असते. असा काही विषय आहे बघा. चला, तर असा काही विषय आहे, तुम्ही बघितला असून व्हिडिओमध्ये. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्हाला मागे कॅमेरामध्ये असून पोरं पण बसलेली दिसतात सगळे कॅमेऱ्यामध्ये. तर मी दुकानात आलो, म्हटलं चला थोडा आता व्हिडिओ घेऊन टाकूया. तर असं त्यांना मी माझा विषय सांगितलेला आहे. त्यात ते कोमलला राग यायची गरजच नव्हती. त्यात तुम्हाला काय वाटते ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. बाकी सगळं व्यवस्थितच आहे. तिचा राग पण थोड्या वेळासाठीच असतो, रडापडी पण थोड्या वेळासाठी असते. आणि ॲक्च्युअलमध्ये तिला रडावायचं नव्हतं, पण ती सकाळी उठल्यापासून तिचा मूड वेगळाच होता आणि ती तर रडली आणि व्यवस्थित झाली. तुम्हालाही माहिती असेल, लेडीजचं जे आहे ते काही ना काही त्यांच्या डोक्यात चालू राहतं, म्हणून थोडाफार जरा प्रॉब्लेम चालूच राहतो. त्यामुळे ती कधी रडणं सांगता येते. आणि कोमल रडण्यामध्ये माहीर आहे, ती तुम्हाला बाकी व्हिडिओ पाहून कळालंच असेल. तर चला, मी काय करतो आता, हा व्हिडिओ एंड करतो, कारण की आम्हाला पण जेवण करायचं आहे. आता 1 वाजता व्हिडिओ अपलोड करतोय, 2 वाजता लाईव्ह होईल. बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.